जेवलायत? पण तरी सुद्धा माझ्यासाठी थांबलात म्हणून तुम्हाला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतोय. कारण मला नाही वाटत आता राजकारणामध्ये कोणासाठी तरी न जेवता तहानलेले भुकेलेले सगळे बांधव भगिनी ही आपल्या नेत्यासाठी नाही, नेते बक्कळ आहेत, पण कुटुंबातील एका व्यक्तीसाठी थांबतायत. हे चित्र अनोखं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सगळी थेरं चालू आहेत, नाटकाचे प्रयोग सुरू आहेत, सरकार आपले दारी, त्याच्यानंतर मोठमोठ्या योजनांचे मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यासाठी पैसे देऊन माता भगिनींना आणि बांधवांना आणलं जाते. बरोबर आहे की चूक आहे? एसट्या बुक केल्या जात आहेत, जेवणा खाण्याची चंगळ आहे, पण तसं इकडे कोणालाही पैसे देऊन आणलेलं नाही. आणले कोणाला? आणि मी प्रत्येक वेळेला सभेमध्ये सांगतो की त्यांच्याकडे सगळी भाडखाऊ लोक आहेत, इकडे माझ्याकडे एक सुद्धा भाडखाऊ माणूस नाहीये. कारण आम्हाला विकतचं काही नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आणि आज मी इथे पुन्हा मशाल पेटवायला आलेलो आहे. मशाल. आज मला एका गोष्टीचा आनंद आहे, माझे सगळे आपले शिवरायचा भगवा हा डौलाने फडकतोय. कारण मध्यंतरी जरा एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदुत्ववादी म्हणते त्यांना. हे कोण गोमूत्रधारी हिंदूवाले? बोगस जनता पार्टी म्हणजेच भाजपा. हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, आई भवानीचा भगवा आहे, हिंदुत्वाचा भगवा आहे, वारकऱ्यांचा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा अस्सल मराठमोळा भगवा आहे. मग या भगव्याला तोडायचं, फोडायचं. मग कोणीतरी सुरुवात केली, त्याच्यावरती त्यांचं चिन्ह टाकायला लागले, आपण आपलं चिन्ह टाकायला लागलो. म्हटलं नाही, हाच जो त्यांचा डाव आहे भाजपाचा की भगवा पुसून टाकायचा महाराष्ट्रामधनं. अरे तुमचे बाप जादे उतरले तरी हा छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा या महाराष्ट्रामधून पुसला तुम्हाला टाकता येणार नाही, अजिबात नाही. तुम्ही कितीही करा प्रयत्न. यांना शिवसेना का नकोय? कारण यांना महाराष्ट्र लुटायचं आहे. मध्यंतरी आपले आता काय झाले, ती एक घोषणा त्यांनी योजना केली, लाडकी बहीण. हरकत नाही, चांगली आहे. लाडकी बहीण म्हटल्यानंतर बहिणीला पहिला भाऊ कोण ते तरी दाखवा ना. कारण हा म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो नाही मी तुझा भाऊ. सगळेच म्हणजे जनतेचा पैसा आणि हे सगळे फुकट खाऊ. पैसा जनतेचा, यांनी काहींच्या खिशातनं काही काढलेलं नाहीये. हा तुमच्या सगळ्या जनतेचा हक्काचा पैसा आहे. तोच आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये महिलांची मतं घेण्यासाठी म्हणून ते देत आहेत.